नमस्कार. शहरामध्ये उद्भवत असलेल्या एका समस्येवर प्रकाश टाकणारी ही कथा. ही कथा व्हॉट्सॲपवर वाचण्यात आली. कोणी लिहिली आहे माहीत नाही, पण ज्या पण लेखकाने किंवा लेखिकेने ही लिहिली असेल त्यांना माझा त्रिवार प्रणाम. ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि याचं सादरीकरण कसं वाटलं हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. मी राजीव जोशी या कथेचं अभिवाचन करतो आहे. कथा थोडी मोठी आहे, पण वेळ काढून नक्की ऐका. नरेशने काका काकू, मामा मामी आणि बहीण नंदा यांना मेसेज पाठवला. मी आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवलं आहे. नरेश आईबाबा, नंदा आणि सर्व नातेवाईकांच्या मते वाया गेलेला मुलगा. त्याच्या उन्हाळ मित्रांबरोबर भटकणारा, कधीकधी सिगरेट दारू घेणारा, एकूणच बिघडलेला. कोणीही त्याच्याशी बोलत नव्हतं, अगदी आईबाबा कामापुरतेच. नरेशने 3 वर्षापूर्वी सुरेखाबरोबर रजिस्टर पद्धतीने प्रेमविवाह केला. सर्वांना मेसेज पाठवला होता. कोणी येण्याची शक्यता नव्हतीच. आईबाबाही अगदी नाईलाजानं उपस्थित होते. आणि गेल्याच वर्षी त्यांच्या संसार वेलीवर एक फूल उमललं. फोन कोणीही घेणार नाही हे माहीत असल्याने मुलाच्या बारशाला त्यानं सर्वांना मेसेजच पाठवला, पण कोणीही आलं नाही. म्हणून त्याने आज आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवल्याचा मेसेजच पाठवला. 2 दिवसांनी एका पाठोपाठ काका, मामा व नंदा यांचे मेसेज आले. आम्ही रविवारी येतोय. रविवारी सकाळी काका काकू, मामा मामी आणि नंदा एकत्रच आले. सुरेखानं सर्वांना पाणी दिलं आणि पाणी पिता पिता नंदानं घरावर नजर फिरवली. हॉल छोटा असूनही वहिनीनं चांगला सजवलेला दिसतोय. घरीच असते ना. तेवढ्यात काकांनी री ओढली. अरे, तुला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे ना. ज्यांनी तुला कष्ट करून लहानाचं मोठं केलं त्यांना तू वृद्धाश्रमात ठेवलंस. मग मामा पण बोलू लागले. अरे, उतार वयात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. ते सोडून तू आईबाबांना वृद्धाश्रमात टाकलंस. या वयात प्रेमाची आणि मुलांची गरज असते. मग नंदानेही आपला राग बाहेर काढला. एवढंच होतं तर वहिनीला नोकरीला पाठव ना. चांगली शिकलेली आहे, कॉम्प्युटर प्रोग्रॅमर आहे. बहुतेक सर्वांचं बोलून झालं होतं. मग नरेशने सुरुवात केली. माझ्या जन्माच्या आधीपासून आईबाबा नोकरी करतायत. साधारण 1 वर्षाचा असल्यापासून मला पाळणा घरात ठेवायला लागले. माझ्या संमतीचा प्रश्न नव्हताच. पुढं मला जसं थोडं थोडं समजायला लागलं तसं मला नेहमी आई जवळ असावी असं वाटू लागलं. आईबरोबर राहावं ही इच्छा मनात घर करून राहिली आणि दिवसेंदिवस ती प्रबळ होत गेली. सकाळी बाबा शाळेत सोडायचे, तिथून बसनं पाळणाघरात आणि रात्री घरी. असं माझं बालपण गेलं. काका, लहानाचा मोठा मी पाळणाघरात झालो. फक्त झोपण्यापुरतं मला घरी आणलं जायचं. मी आईचे प्रेम मिळवण्यासाठी धडपडत होतो, पण माझ्या वाट्याला ते आलंच नाही. मला नेहमी वाटायचं आईने मला जवळ घेऊन बसावं, तिच्या मांडीवर बसून मी खेळावं,
तिनं माझ्याबरोबर खूप हसावं खेळावं, पण आईला वेळ नव्हता. ज्या वयात मला काहीही समजत नव्हतं, आई बाबा हेच माझं विश्व होतं, आईवडिलांची मला गरज होती, त्या वयात मला पाळणा घरात ठेवलं गेलं. काय 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 फरक आहे हो पाळणा घरात आणि वृद्धाश्रमात? तुम्ही त्याला कितीही गोंडस नाव दिलं, पाळणा घर, बेबी सिटर वा आणखी काहीही, तरी तरी माझ्या दृष्टीनं ते बालाश्रमच आहे. जसा वृद्धाश्रम तसा बालाश्रम. माझ्या माझ्या भावनाही मला व्यक्त करता येत नव्हत्या. अशा वयात मला आईवडिलांच्या त्यांच्या आधारांची जास्त गरज होती. त्यावेळी मला त्या बालाश्रमात डांबलं गेलं. त्यावेळी तुम्ही कोणी नाही आलात का? का नाही आलात त्यावेळेस? सगळेजण गप्प होते. नरेश पुढे म्हणाला, मला जसं समजायला लागलं तसा मी घरी आल्यावर आईनं मला भरवावं म्हणून हट्ट करू लागलो की जेणेकरून आई मला जवळ घेऊन मांडीवर बसवून भरवेल. पण उलट मला मार मिळायचा. आईला तिची कामं असायची आणि मलाच मग माझ्या हातानं खायला लागायचं. एकदा मी आजारी पडलो. त्यावेळी आईनं सुट्टी घेतली. मला मला खूप खूप आनंद झाला. आता दिवसभर आई आपल्याला मिळेल यामुळं. पण फक्त औषध देण्यापुरती ती माझ्याजवळ आली आणि नंतर घरातली राहिलेली कामं करायला गेली. मला 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 खूप राग आला. पण एक समजलं, आजारी पडलं की आई सुट्टी घेते. मग मी मुद्दाम आजारी पडायला लागलो. पण सुट्टी घेऊनही आई व बाबा माझ्या वाट्याला जास्त आलेच नाही. ते ते त्यांच्या कामातच मग्न, कधी घरची तर कधी ऑफिसमधून आणलेली. माझी आई प्रेमाची भूक दिवसेंदिवस वाढतच होती आणि आणि त्यातूनच माझं अभ्यासातील लक्ष कमी होऊ लागलं. मार्क कमी पडू लागले आणि मला त्यावेळेस असं वाटलं की आता तरी आई बाबा माझ्याबरोबर बसून माझा अभ्यास घेतील. पण त्यांनी मला ट्युशन लावली. आता तर आईबाबांचा सहवास फक्त रात्री जेवणापुरताच मिळू लागला. आईबाबांचं लक्ष आपल्याकडे कसं वेधता येईल या भोवती माझं लक्ष केंद्रित होऊ लागलं. एके दिवशी रस्त्यात पडलेला सिगरेटचा तुकडा मी उचलून डब्याच्या पिशवीत टाकला. रात्री आईनं तो पाहिला. मला वाटलं आता तरी दोघं मला जवळ घेऊन माझ्याशी बोलतील आणि मग मी त्यांना खरं खरं काय ते सांगेन. पण मला मिळाला फक्त मार आणि सज्जड दम. त्यांची बोलणी आणि मार हा नेहमीचाच झाला आणि मी कोडगा बनत गेलो. थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही. काकू प्रथमच बोलल्या, अरे त्यांच्या भावनांचा तरी विचार करायचास. त्यांना काय वाटलं असेल आणि समाज काय म्हणेल याचा विचार केलास तू कधी? नरेश उसळून म्हणाला, वृद्धाश्रमातील वृद्धांच्या भावना तुम्हाला दिसतात, पण ज्या बछड्यांना नीट बोलताही येत नाही, आपल्या भावना व्यक्त करता येत नाही, त्यांना भावना नाहीत. वृद्धांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला दिसतात आणि त्या कोवळ्या लहानग्यांच्या डोळ्यातले वाहणारे पाट तुम्हाला दिसत नाहीत. आईसाठी रडलं तर त्यांना मारून आमिष दाखवून बालाश्रमात डांबतात आणि समाज गप्प राहतो. वा रे समाज.
काका समजावणीच्या सुरात म्हणाले, अरे दोघांनी नोकरी करणं गरजेचं होतं, त्यामुळे पाळणाघरात ठेवणंही गरजेचंच होतं. नरेश उत्तरला, त्यावेळी त्यांना गरज होती म्हणून त्यांनी मला बालाश्रमात ठेवलं. आज मला गरज आहे म्हणून मी त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं. काही काळ अगदी नीरव शांततेत गेला. नरेशने सुरेखाला काहीतरी खूण केली आणि त्याबरोबर तिनं जाऊन बेडरूमच्या दरवाजेची कडी काढली आणि हुंदके देत आई बाहेर आली आणि नरेशचं मस्तक छातीशी धरून त्याचे पटापट मुखे घेऊ लागले. या अनपेक्षित झालेल्या वात्सल्याच्या वर्षावाने क्षणभर नरेश गोंधळला. अखेर त्याचाही बांध कोसळला आणि दोघांच्याही डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा आणि यमुनेचा संगम होऊन त्या पुरात ते चिंब भिजले. त्या दोघांना वेगळं करण्याची हिंमत कोणाकडेच नव्हती. बाबाही हळूच येऊन जमिनीकडे बघत सोफ्यावर बसले. ते फक्त एकच क्रिया सतत करत होते आणि ते म्हणजे डोळ्याला रुमाल लावणं. थोड्या वेळानं नरेश भानावर आला आणि त्याने आईला सोफ्यावर बसवलं. नरेश म्हणाला, नंदा, तू म्हणते सुरेखाला नोकरीला पाठव. अगं, मी जे भोगले ना तेच आमच्या मुलाला त्याच्या वाट्याला आम्ही येऊ देणार नाही. दोघांनी नोकरी केली की रोज दोघांची धावपळ, कामाचा तणाव, त्या दोघांनाही मुलाकडे आणि आईबाबांकडे लक्ष देता येणार नाही. त्यातून होणारी चिडचिड, नैराश्य यामुळे बिघडलेलं सर्वांचं आणि पर्यायानं घराचं स्वास्थ्य. या सर्वांचा विचार करून लग्नाआधी आम्ही बोललो आणि ठरवलं की एकानं अर्थार्जन करायचं आणि एकानं संपूर्ण घर आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या मुलाला बालाश्रमात ठेवायचं नाही आहे. आई बाबा आता थकलेत आणि त्यांच्यावरही मला मुलाची जबाबदारी सोपवायची नाही. अगं आजपर्यंत ते इच्छा मारूनच जगले. आता तरी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगू दे. नरेशने आतून पेढ्याचा बॉक्स आणला आणि स्वतःच्या हातानं आईला पेढा भरवला. नंतर बाबांच्याही खांद्यावर हात ठेवून त्यांनाही पेढा भरवला आणि मग सगळ्यांना पेढे दिले. काका म्हणाले, पण तू हे सर्व नाटक कशासाठी केलंस? नरेश हसला आणि म्हणाला, अहो, सुरेखा खूप दिवसापासून म्हणत होती एकदा सर्वांना बोलवून मनातील गैरसमज दूर करा आणि तुम्ही खरंच कसे आहात ते सर्वांना कळू द्या. मी बोलवलं असतं तर तुम्ही कधीच कोणीच आला नसता, म्हणून हे करावं लागलं. मामी म्हणाल्या, खरंच तू आज आमचे डोळे उघडलेस रे. आणि नरेश व्यसनी नसून एक जबाबदार मुलगा आहे हेही समजलं. नरेश म्हणाला, मामी, मला व्यसन असं कधी नव्हतंच. फक्त आईबाबांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न होता. नरेशनं आईकडे पाहिलं. अजून ती हुंदके आणि उसासे यातून सावरली नव्हती. नरेश आईजवळ गेला आणि त्याने आपले हात आईच्या गळ्याभोवती गुंफले आणि म्हणाला, आज मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. आज मला माझी आई मिळाली.
आज मला माझी आई मिळाली.